गेल्यानंतर त्यांनी एकदम आकाशामधून ढग आले आणि पाऊस पडू लागला. आणि पाऊस पडताना त्यांनी कविता केली, अभंग केला, अभंग. आणि आल्याबरोबर आपल्या आजीला मोठ्या आनंदात वाचून दाखवला, मी बघ अभंग केलाय, हे आजी मी बघ अभंग केलाय. तो लहान होतो बाबू, तो लहान होतो. आजीने पाहिलं, चांगलं आहे म्हणजे, पण काय, संत झाल्याशिवाय अभंग करू नको. म्हणजे अभंग करण्याचा अधिकार कोणाला आहे? संताला आहे. तू कविता कर पण अभंग नाही. अभंग फक्त संतांचा अधिकार आहे. संत झाल्याशिवाय अभंग करायचा नसतो, हे आजी म्हटली त्याला. तेव्हा मला हे सांगायचंय की अधिकार आम्ही काय लिहावं, संतांनी अभंग लिहिले म्हणून मी अभंग लिहिला तर तो माझा अभंग प्रासादिक होणार नाही. कारण त्याची चाल येईल, त्याची लय येईल, त्याच्या मात्रा येतील, पण त्याला प्रसाद नाही मिळणार, प्रासादिकता येणार नाही. ही प्रासादिकता अभंगाची, संतांच्याच अभंगाला प्रासादिकता आहे. म्हणून ते म्हणतात की महामुनी कृते, महामुनींनी केलेला हा ग्रंथ आहे. हे महामुनी कोणते होते? ते हे प्रत्यक्ष व्यास महर्षी कलावतार होते. आता किंवा परैरीश्वर असाही शब्द वापरलाय पुढे. आणि किंवा परैरीश्वर या शब्दावर भाष्य करताना ते म्हणतात कदाचित हे व्यास महर्षी म्हणजे दुसरे ईश्वरच, परैर ईश्वर असाही अर्थ आहे. परैही ईश्वर. त्यांनी याचा दुसरा एक अर्थ लावलाय किंवा मध्ये, किम आणि वा असं वेगवेगळं जर केलं, किंवा असं नाही, किम वा परैर ईश्वर. ते म्हणतात भागवत ग्रंथ असल्यावर बाकीच्या ग्रंथाची काय गरज आहे. या अर्थाने किम वा परैही, परैही म्हणजे दुसरा, किम वा परैही. भागवत ग्रंथ असल्यावर दुसरं काही ग्रंथ वाचायची काय गरज आहे, असा शब्द इथे त्याने वापरला. आणि म्हणून ते म्हणतात, हे पा त्याने असं म्हटलंय, किम वेती परैही शास्त्रे तदुक्ता साधने. इतर साधनांची काय गरज आहे. किंवा या शब्दाने परैही म्हणजे इतर साधनं काय गरजेचे. भागवत एकमेव साधन असं आहे की जे आम्हाला मुक्त करू शकतं. म्हणून किम वेती परैही शास्त्रे तदुक्ता साधने वैश्व ईश्वरो हृदय किंवा सद्य एवावरुद्धते स्थिरीक्रियते. आमचं मन स्थिर करण्यासाठी फक्त भागवत एकच समर्थ आहे. एकच सूर्य, एकच चंद्र तमोहंता नच तारा गणोपीच. संस्कृतमध्ये एक वचन आहे की आकाशामध्ये खूप तारका उगवल्या. या अमावस्याच्या दिवशी चंद्र दिसत नाही पण तारका खूप असतात. पण चंद्रासारखा प्रकाश नसतो. तारका खूप आहेत, तसे साधनं खूप आहेत, पण एकच चंद्र तमोहंता, एक चंद्र उगवला की सगळा प्रकाशच प्रकाश होतो. बाकी तारकांची गरज नाही. तारका किती असू द्या, तसे साधनं किती असू द्या. मग वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थाटन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ यागादी कृती आहेत, पण फक्त भागवत रूपी सूर्य उगवल्यानंतर बाकी कशाचीही गरज नाही. परैरीश्वर सद्यो हृद्यव रुद्यते प्रतिभे शुश्रूषिभिस्तत् क्षणात. सद्यो हृद्यव बाकीचे जे सगळे साधन सामुग्री आहे त्यांनी वा शब्द हे कटाक्ष आहे, किंतु विलंबेन कथम. बाकीचे अनेक साधन विलंबेन उशिरा फळ देणारे. आपल्याकडे आज आपण म्हणतो काय हो, नारळाचं झाड, 10-12 वर्ष, 10-12 कशाला, चौथ्या वर्षी फळ येतं. असं नारळ का तुमच्याकडं? हो, हे वेगळं घ्या. असा आंबा आहे की 3ऱ्या वर्षी फळ देतो. आपल्याला लवकर फळ पाहिजे, उशिरा 10 वर्षांनी 15 वर्षांनी असं नको. कारण इतके वर्ष कोण वाट पाहिले. ते म्हणजे ताबडतोब. आता आपल्याला नेहमी फास्ट फूडची सवय लागली, ताबडतोब सगळ्या गोष्टी तत्काळ पाहिजेत, ताबडतोब पाहिजेत. आपल्याला सगळ्या गोष्टी ताबडतोब पाहिजेत, उशिरा नकोय, झटपट पाहिजे. आणि ही झटपट ताबडतोब
लवकरात लवकर आपल्याला जर फळ पाहिजे असेल तर ते म्हणतात भागवतच फक्त, किंतु विलंबेन कथंची देव अत्र शुश्रूषिभिः श्रोतुमिच्छामि देव. पण भागवत मात्र ऐकल्याबरोबर फळ देणार आहे. आणि म्हणून सद्यो हृद्यव रुद्यतेत्र कृतिभिः. सद्यो म्हणजे तत्काळ. आपण कापूर हा पेटवला तर पेटवायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? वेळ कशाला हो? म्हणेपर्यंत पेटतो का? ताबडतोब. सद्यो हृदयव रुद्यते. सद्यो म्हणजे तत्काळ. भागवत नुसतं श्रवण करता क्षणीच आपल्या अंतःकरणात बदल होऊ लागतो, आपल्या अंतःकरणात परिवर्तन होतं. म्हणून सद्यो हृदय म्हटले. हृदयवते कृतिभिः आणि कृतिभिः आणि शुश्रूषिभिः हे दोन शब्द इथे या इतके मार्मिक आहेत. कारण कृतिभिः म्हणजे ज्या लोकांनी खूप अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे, अनेक वर्ष धर्मकर्म केलेले आहेत, अनेक वर्ष शास्त्राध्ययन केलेले आहे, असे तप जप केलेले अधिकारी म्हणजे कृतिभिः. कृती म्हणजे काय? कृती म्हणजे कर्म. ज्यांनी अनेक उपासना केल्यात. पहा ना तुम्ही, काही अधिकारी मंडळी असे असतात की जे जप तप करण्यामुळं त्यांच्या वाचेला एक सिद्धता प्राप्त झालेली असते आणि ते बोललं ते खरं होतं. जे बोलेल ते खरं होतं का? त्यांच्या वाचेला एक सिद्धता प्राप्त झाली. वाचा ही आपण म्हणतो ना, वाचा सिद्धी त्यांना प्राप्त झाली. ही सिद्धी असते. ही सिद्धी आपोआप नाही प्राप्त होत, त्याला कष्ट घ्यावे लागतात. सहजासहजी हे प्राप्त होत नाही. म्हणून या ग्रंथाचे कर्ते कोण होते? कृतिभिः. अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेल्या होत्या, जपतप अनुष्ठान केलेले होते, असे व्यास महर्षी होते. आणि शुश्रूषिभिः ऐकलं. आपण ऐकणं आणि सांगणं. तर सांगणारा अधिकारी आहे आणि ऐकणारा अधिकारी आहे कोण? शुकाचार्य. ऐकणारे होते पहिले, ते अधिकारी होते. म्हणून ऐकणारा आणि सांगणारे दोन्ही अधिकारी असल्यामुळं या भागवत ग्रंथाला महात्म्य प्राप्त झालं, महत्व प्राप्त झालं. शुश्रूषिभिस्त क्षणात ताबडतोब. जेथ भगवंत प्रगटे त्या नाम कवित्व. म्हणून ते म्हणतात ही श्रवणेच्छा, आपल्या अंतःकरणामध्ये श्रवणेच्छा निर्माण होणं हे सुद्धा ते म्हणतात आपल्या पाप निरसनाचं एक सूचक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निखिल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदावाप्तिश्च फला. फल म्हणजे काय? आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणजे काय? तर निखिल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती. निखिल दुःख नष्ट होऊन परमानंदाची प्राप्ती होणं हे भागवताचं फळ आहे. सगळे दुःख नष्ट होऊन. आणि हे पर्यायम प्रयोजनम. याप्रमाणे ते म्हणतात की आपल्याला भागवत श्रवण करण्याची इच्छा होणं हे सुद्धा आपल्या पुण्याशिवाय होत नसतं. या ठिकाणी शब्द त्याने वापरलाय की भागवताची इच्छा, भागवत ऐकण्याची इच्छा सुद्धा आपल्याला पूर्व पुण्याशिवाय मनात निर्माण होत नाही. ते म्हणतात ईश्वराची आराधना यामध्ये सांगितल्यामुळं हे श्रेष्ठ हे भागवत आहे. आणि शिवदम परमसुखदम हे परमसुखद असलेलं भागवत, ज्यामध्ये आपल्याला अत शुश्रूषिभिः श्रोतिमिच्छद्भिरे वत क्षणादेव रुध्यते. ऐकता क्षणीच आपल्याला मुक्ती प्राप्त करून देणार हे भागवत आहे. आणि ऐकण्याची इच्छा सुद्धा श्रवणेच्छा तू, त्याने शब्द वापरलाय, मनाने सांगत नाही. श्रवणेच्छा तू पुण्यैर्विना नोत्पद्यते इत्यर्थ. पुण्याशिवाय श्रवणाची इच्छा होत नाही. हे श्रीधराचार्य लिहितात की श्रवणेच्छा तू पुण्यैर्विना नोत्पद्यते इत्यर्थ. पुण्याशिवाय भागवत श्रवणाची इच्छा होणार नाही. आणि इच्छा एकदा झाली आणि श्रवणाला सुरुवात झाल्याबरोबर मुक्ती काही दूर नाहीये, तत्काळ मुक्ती आहे. सद्यो मुक्ती म्हणतात त्याला. ही सद्यो रुद्यते कृतिभिः शुश्रूषिभिस्त क्षणात. आणि मग आता या भागवतामध्ये काय सांगितलंय, हे भागवत कसं अभ्यासावं, त्याचं ज्ञान कसं घ्यावं, ते भागवत
कसं आहे निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखाद मृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. या संबंधीचे विवरण करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरहर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरु